तर पारंपरिक टेलर काम बंद होऊन रेडीमेड कपड्याचा जमाना आला. त्याच्यामुळे पारंपरिक टेलर काम करणारे कारागीर होते त्यांच्यावर कशी उपासमारीची वेळ आली. नोकरी मिळण्यास अडचणी येत गेल्या. परिस्थिती नोकरी मिळावी अशी पूरक नव्हतीच आणि टेलर काम तेव्हा चांगलं चालायचं. काम करून खाण्याची परिस्थिती. पुस्तक छापण्यासाठी 40-50 हजार येणारा खर्च आपल्याकडनं साहजिकच होणार नव्हता. पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंद वाटतोय. म्हणजे आपल्या कुठेतरी कष्टाची आणि आपण बघलेल्या दिवसांची आपण गोष्ट लिहिली आणि त्याची कुठेतरी नोंद घेतली गेली, आपल्या कष्टाचं चीज झाली असं वाटतंय. आनंद वाटतो. इंटरनेटच्या युगात एका क्लिकवर ऑनलाईन कपडे उपलब्ध व्हायला लागले. शिवाय रेडीमेड कपड्यांचं मोठं मार्केट उभं राहिलं. यामुळे शिलाई मशीन चालवून गुजराण करणाऱ्या सर्व कारागिरांना उतरती कळा लागली. या बदलामुळे मात्र अनेक कुशल कारागिरांचं आयुष्य उसवलं गेलं. अशा अनेक उद्ध्वस्त आणि हताश कुटुंबांची कथा मांडली गेली ती एका कादंबरीमधून. एक अशी कादंबरी जी स्वतः एका शिवणकाम करणाऱ्या साहित्यिकाच्या लेखणीतून उतरली आहे. नुकताच या कादंबरीला साहित्य अकादमीचा साहित्य पुरस्कार प्राप्त झाला. या निमित्ताने आम्ही देविदास सौदागर यांच्याशी संवाद साधला. 10वीचं शिक्षण झाल्यानंतर 2 वर्ष ITI केल्यानंतर 2008ची जागतिक महामंदी होती आणि नंतर नोकरी मिळण्यास अडचणी येत गेल्या. परिस्थिती नोकरी मिळावी अशी पूरक नव्हतीच आणि टेलर काम तेव्हा चांगलं चालायचं आणि सहजपणे वडिलांचं ते काम करत असल्यामुळे मी लहानपणापासून हळूहळू ते काम पूर्णतः शिकलो होतो. माझी 10वी-12वी होईपर्यंत. नंतर मग उदरनिर्वाहाचा पर्याय म्हणून मी ह्याच कामाकडे वळालो. तुळजापुरातील आपल्या राहत्या घरी एका छोट्याशा दुकानात हे टेलरिंगचा व्यवसाय करून आपली गुजराण करतात. ITI पर्यंत शिक्षण घेतलेल्या देविदास यांनी नोकरी न मिळाल्याने परंपरागत टेलरिंग व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. आपली छोटी छोटी स्वप्न सुद्धा पूर्ण न करता येणे किंवा आपल्या मुलांचं शिक्षण चांगल्या पद्धतीने न करता येणे किंवा गरिबीचे चटके आपल्याला सहज नेहमीच सोसत राहणे असे एकूण प्रसंग घडत राहतात आयुष्यामध्ये. आपली जगण्याची धडपड कादंबरीच्या माध्यमातून जगासमोर मांडावी असा विचार करून त्यांनी उसवन ही कादंबरी लिहिण्याचा निर्णय घेतला. कविता लिहिण्याची आवड त्यांना आधीपासूनच होती. वाचनाचीही आवड असल्याने त्यांना जास्त अडचण जाणवली नाही. ती आपल्या जगण्याची गोष्ट होती, ती आपणच सांगणार होतो, सांगावी अशी वाटली. कारण आपल्या जगण्याची गोष्ट अजून दुसरं कोणी सांगणार नाही असं वाटलं. कारण आपल्या जगण्याची गोष्ट आपणच चांगल्या पद्धतीने सांगू शकू असं वाटतं. आणि असंही मराठी साहित्याकडनं जर टाकलेले असताना शिल्पीकामावर कमी लिखाण झालेलं आढळलं. त्याच्यामुळं मनावर घेऊन ते माझी मीच लिहिलं, कारण मला ते लिहायला चांगलं जमलं असं वाटलं. कारण अगोदर मी कविता वगैरे लिहिण्याचा अनुभव होता आणि वाचनाची आवड होती. त्याच्यामुळं मी ही कादंबरी लिखाणाचा निर्णय घेतला. आपले दैनंदिन कामं करत असतानाच रात्री आणि पहाटे मिळालेल्या वेळेत त्यांनी ही कादंबरी पूर्ण केली. हा पुरस्कार म्हणजे आपल्या दुःखावर घातलेली फुंकर आहे असं देविदास सांगतात. दिवसा तर काही आपल्या कामामुळं म्हणजे काय आपण उदरनिर्वाहासाठी काम करतो, विशेषतः टेलर काम करतो किंवा इतर काय अजून पळापळा असते आपली बाजार वगैरे. तर रात्रीच्या वेळी जे काय थोडाफार वेळ मिळायचा जेवण झाल्यानंतरचा असेल किंवा पहाटे उठून म्हणजे काय आपल्याला 4-5 वाजता आपल्याला जाग आल्यानंतर आपण फिरायला जायचं काही गोष्टी एखादा तासभर. तर त्या वेळेमध्ये ही कादंबरी जवळपास 2.5-3 वर्षात लिहून झाली. पुस्तक ज्यावेळी छापून हातात आलं त्यावेळच्या भावना या शब्दात मांडण्यासारख्या नाहीत असंही देवदास सांगतात. पुस्तक स्वीकारल्यानंतर एवढा मोठा आनंद झाला होता आणि पुस्तक जेव्हा पहिल्यांदा हातात पडलं तेव्हा इतका आनंद म्हणजे काय सांगता येणार नाही. भरपूर आनंद वाटला होता तेव्हा. पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंद वाटतोय. म्हणजे आपल्या कुठेतरी कष्टाची आणि आपण बघलेल्या दिवसांची आपण गोष्ट लिहिली आणि त्याची कुठेतरी नोंद घेतली गेली, आपल्या कष्टाचं चीज झालं असं वाटतं. आनंद वाटतो. या कादंबरीचं श्रेय ते अडचणीच्या वेळी साथ देणाऱ्या लोकांना देतात. ही कादंबरी माझ्या त्या अडचणीच्या काळात किंबहुना आजच्याही अडचणीच्या काळात आणि त्याही मागच्याही अडचणीच्या काळात जे जे माणसं माझ्यासोबत होते त्या सगळ्या माणसाला ती कादंबरी अर्पण आहे. आणि ते सगळी माणसं सर्वसामान्य आहेत. त्या कादंबरीच्या अर्पण पत्रिकेवर लिहिलेलं आहे की फाटक्या तुटक्या गोष्टी जोडणाऱ्या हातांना ही कादंबरी अर्पण आहे. येत्या काळात बेरोजगार तरुणांवर कादंबरी लिहिण्याचा मानस त्यांनी व्यक्त केलाय.
पुढील लिखाण आपलं बेरोजगार जे तरुण आहेत सध्याचे, त्यांचे नोकरीचे, लग्नाचे असे प्रश्न आहेत, अशा एका तरुणाची गोष्ट सांगणारी कादंबरी येत्या काळात लिहिण्याचा विचार आहे. देविदास सौदागर यांच्यामुळे मराठवाड्यातील नवीन धडपडणाऱ्या लेखकांना नक्कीच प्रेरणा मिळेल.